नमस्कार, स्वागत आहे तुमचं फेमस मालवणी कट्ट्यामध्ये। आज आपण बनवूया चिकन पेटा। त्यासाठी आपण पाव किलो पेटा घेतलेला आहे, बारीक करून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून। पाव वाटी सुकं खोबरं आपण असे तुकडे करून घेतलेला आहे। एक छोटा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, 4-5 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आपण, हळद, मसाला, गरम मसाला, मीठ, तेल, आपण खडे मसाले घेतलेले आहेत, 1 चमचा धणे, थोडंसं दालचिनीचा तुकडा, 4-5 मिरी, 3 आपण लवंग घेतलेले आहे। आपण याला मॅरिनेट करून घेऊया। चवीनुसार आपण मीठ टाकूया ह्याच्यामध्ये, पाव चमचा हळद, 1 चमचा मसाला, पाव चमचा गरम मसाला, ह्याला मिक्स करून घेऊया। आता आपण ह्याला 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया। एक तवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण छोटा 1 चमचा तेल टाकूया। आपण उभा चिरलेला कांदा टाकूया याच्यामध्ये, 4-5 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, परतून घेऊया। कांदा आपल्याला लालसर करून घ्यायचा आहे। कांदा आपला लाल झालेला आहे, आपण ह्याच्यामध्ये सुकं खोबरं टाकूया, परतून घेऊया। थोडंसं भाजून घेऊया आपण। आपलं खोबरं झालेलं आहे, आता आपण याच्यात खडे मसाले टाकून घेऊया, परतून घेऊया 2 मिनिटं। मिरच्या टाकूया हिरव्या, हलकंसं परतवून घेऊया। आपला मसाला भाजून झालेला आहे, आपण गॅस बंद करूया। आपण याला थंड करून मिक्सरला बारीक वाटून घेऊया, याची पेस्ट बनवूया। हे बघा, याप्रमाणे आपण मिक्सरला वाटून घेतलेलं एकदम बारीक। आपण एक कढई घेतलेली आहे, कढई आपली गरम झालेली आहे, आपण 1 चमचा तेल ओतूया। तेल गरम झालं की आपण जो मसाला वाटून घेतलाय तो आपण टाकूया, याला परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगला परतवून घ्यायचं आहे याला। हे बघा, तेल सुटलेलं आहे याला। आता आपण गॅस जरा स्लो करूया। ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, परतवून घेऊया। या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आपल्याला। मसाले आपले मिक्स झालेले आहेत, आता आपण ह्याच्यामध्ये मॅरिनेट केलेले पेटा टाकून घेऊया। मिक्स करूया, गॅस आपण फास्ट करूया। आपण मॅरिनेट करताना मीठ टाकलं होतं, आता आपण थोडंच टाकूया, परतवून घेऊया। आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे 10 मिनिटांसाठी। झाकणावरती आपण पाणी ठेवूया।
गॅस आपण मिडियम करूया. 10 मिनिटं झालेली आहे. आपण गॅस स्लो करूया आणि चेक करूया झाकण उघडून. छान तेल सुटलेलं आहे, हे बघा. आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. जे आपण भांडं घेतलेलं मॅरिनेटसाठी त्याच्यामध्येच आपण थोडंसं पाणी घेतलेलं आहे धुवून. मिक्स करूया. गॅस फास्ट करूया आणि 5 मिनिटं आपल्याला असंच शिजू देऊया. आपली 5 मिनिटं झालेली आहे. छान आपला पेटा झालेला आहे. आपण आता गॅस बंद करूया. तयार आहे आपला चिकन पेटा. ही रेसिपी घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपला फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.